तर मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 5 जानेवारीच्या एपिसोडमध्ये खूप छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की जीवाला नंदिनीच्या वडिलांनी हकलवून लावलेलं असतं. जीवा बाहेर उभा राहून विचार करत असतो. त्याला स्वतःचं रिक्षावाल्याचं प्रतिबिंब दिसतं आणि ते जीवाला मोटिवेट करत असतं. जीवाशी ते बोलत असतं, जीवा त्याच्याशी बोलत असतो. आणि नंदिनीची आई गॅलरीत उभं राहून हे सगळं बघत असतात. नंदिनीची आई म्हणते, नंदिनी अगं बघतेस ना, जीवांना तुझा भास होतोय. तू त्यांच्यासमोर उभी आहेस असं समजून ते स्वतःशीच बडबड करतायत. अगं असं चालू राहिलं ना तर त्यांच्या डोक्यावरती परिणाम होईल. हे चांगलं नाही आहे नंदिनी, जा त्यांना आतमध्ये घेऊन ये. नंदिनीला जीवाची खूप काळजी वाटते. तर इथे पार्थ आपल्या रूममध्ये येतो. तो काव्याचं ते स्केच बघतो आणि मनात म्हणतो, काव्या जे काही झालं आहे ना त्यावरून तुम्हाला कोणी काही बोललेलं मला अजिबात आवडणार नाही. मी तुम्हाला वचन देतो, यापुढे तुम्हाला कोणी काहीही बोलणार नाही. 16 डिसेंबरवरून कोणीच नाही. जर तुम्हाला कोणी काही बोललं तर त्यांना आधी माझा सामना करावा लागेल. पार्थच्या जीवाला पाझर फुटत असतो आणि काव्याबद्दल त्याला सॉफ्ट कॉर्नर वाटायला लागलेला असतो. तो काव्याला मनातूनच माफ करायला लागलेला असतो. तर इथे वसू रम्या रूममध्ये येतात आणि जे काही पुरावे त्यांच्याकडे आहेत ती सुटकेस उघडतात. वसू म्हणते, त्या काव्याला किंवा मानिनीला जरा जरी संशय आला ना आणि त्यांनी आपल्याकडे हे सगळे पुरावे बघितले ना तर काही आपलं खरं नाही आहे. डॉट जोडले गेले आणि काव्य आपल्या रूममध्ये आली तर मला भीती वाटते. आपण हे सगळे पुरावे पुन्हा तिथे नेऊन ठेवू, फार्म हाऊसवरती ठेवू आणि असं दाखवू की आपल्याला काही माहितीच नाही. त्या दोघी बोलत असतात आणि तेवढ्यात तिथे काव्या येते. काव्या त्या दोघींसमोर ती पुराव्यांची बॅग बघते. काव्याला कळतं की हे सगळं वसू आणि रम्याने केले. वसू रम्या काव्याला समोर बघून त्यांचा थरका फोडतो. आता काव्याला तर कळलेलं आहे की वसू रम्याचं काय कारस्थान आहे, त्यांनी घरामध्ये कशी आग लावली आहे. आता काव्य त्या दोघींना कशी शिक्षा देते हे बघण्यासारखं असेल. तर या सगळ्याची सुरुवात कशी होती ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय की जीवा घरात येतो. नंदिनीची आई जीवाचा पाहुणचार करते. त्याला काय हवं नको ते बघत असते. नंदिनीची आई म्हणते, जीवा तुमच्यासाठी मस्त मेनू करू आपण. काय करायचं, चिकन करायचं, मटन का प्रॉन्स करू? म्हणजे प्रॉन्स बिर्याणी करता येईल, नाहीतर प्रॉन्सची करी. नंदिनी म्हणते, आई काय चाललं आहे गं तुझं? प्रॉन्सची करी काय, प्रॉन्सची बिर्याणी काय? अगं जीवांना प्रॉन्सची ॲलर्जी आहे. जीवा आई खुश होतात. जीवा नंदिनीला म्हणतो, नंदिनी तू वरवर दाखवतेस गं, तुला माझी काळजी नाही आहे, पण खरं तर तुला माझी काळजी आहे, तुझ्या डोळ्यातून दिसतंय. नंदिनी म्हणते, जीवा तुम्ही तुमची ही बॅग घ्या आणि निघा इथून. जीवा म्हणतो, नाही मी तर कुठेच जाणार नाही. मी आलो आहे ते इथे राहण्यासाठी आणि मी इथे राहिलो तर कोणाला काही प्रॉब्लेम नाही आहे, हो ना? नाही ना प्रॉब्लेम? नंदिनीची आई म्हणते, नाही मला काहीच प्रॉब्लेम नाही. तेवढं तिथे नंदिनीचे बाबा येतात. ते म्हणतात, मला प्रॉब्लेम आहे. जीवा त्यांना बघतो आणि खूप घाबरतो. तर इकडे काव्या पार्थला म्हणते, पार्थ मी इथे राहणार आहे, बस विषय संपला. रम्या वसू तिथे येतात. रम्या म्हणते, काव्या तू इथे राहू शकत नाहीस, कळलं ना? काव्या त्या दोघांकडे जाते आणि म्हणते, या 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 आलात तुम्ही, तुमचीच कमी होती. या देशमुखांच्या घरामधल्या 2 महत्त्वाच्या व्यक्ती, स्पेशल व्यक्ती, एक बिघडलेली सिनेमन कॉफी आणि दुसरी देशमुखांची काळी मांजर. कसं असतं ना, लव्ह स्टोरीमध्ये जोपर्यंत विलनची एंट्री होत नाही ना तोपर्यंत मजा येत नाही. आता तुम्ही आलायत ना, मस्त मजा येणार. आणि हो, मी पुन्हा एकदा सांगते, माझ्या पार्थपासून लांब राहायचं, माझ्यापासून पण लांब राहायचं. प्लीज कीप सेफ डिस्टन्स. बुरी नजरवाले तेरा मुकाला. आई बाबांचा आशीर्वाद. हो नोके प्लीज, फिर मिलेंगे चलते चलते. वसू म्हणते, हे काय? काव्या म्हणते, ट्रकच्या मागे लिहिलेलं असतं ना, हे तेच आहे. म्हणून सांगते, तुम्ही माझ्यापासून 4 हात लांबच राहा. काय ना, तुम्ही माझ्या जवळ आलात की मी तुमचा हात पिरगळणार, तुम्हाला त्रास होईल. त्यामुळे तुम्ही जरा माझ्यापासून लांबच राहा. आणि माझ्या पार्थपासून पण. माझ्याकडे माझे आई बाबा आहेत ना, त्यांचा आशीर्वाद खूप आहे. आणि राहिला प्रश्न पार्थचा, तर पार्थ आणि माझं नातं या जन्मीचं नाही आहे, 7 जन्माचं आहे. काव्या पार्थला म्हणते, पार्थ अहो मला तुमच्यासोबत राहू द्या ना, या घरामध्ये राहू द्या ना प्लीज. हवं असेल तर मी तुमच्या रूममध्ये नाही राहणार, मी गेस्ट रूममध्ये राहील. पार्थ मला एक चान्स द्या, मला पुन्हा तुमचं प्रेम मिळवायचं आहे, तुम्हाला जिंकायचं आहे. मला माहिती आहे, अहो खरे प्रयत्न करणाऱ्याच्या मागे देव असतो, देवसुद्धा झुकतो. तुम्ही तर माणूस आहात आणि माझा पूर्ण विश्वास आहे तुम्ही आज न उद्या माझं प्रेम स्वीकारालच. मी माझ्या माणसासाठी प्रेमाचं टोक गाठायला पण तयार आहे. मी जग बदलेन पण मी तुम्हाला जिंकेन. प्लीज पार्थ. पार्थ काहीच बोलत नाही.
तो काही बोलत नाही याचा अर्थ काव्याला राहायला परमिशन देतो आणि तिथून निघून जातो. मानिनी म्हणते, तू कशी काय आलीस ग आतमध्ये? तू अशी आतमध्ये येऊ शकत नाही, आधी बाहेर हो. काव्य म्हणते, अहो काकू काय झाले, तुम्ही का असं वागताय? मानिनी काव्याचा हात धरते आणि तिला फरफटत बाहेर घेऊन जाते. रम्या वसूला वाटतं की मानिनीचा राग गेलेला नाही आहे. त्या दोघी खुश होतात. तर इथे नंदिनीचे बाबा जीवाला म्हणतात, जीवा तू इथे राहू शकत नाही. तू माझ्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त केले आणि मी तुला जिवंत सोडणार नाही. तू माझ्या घरात राहू शकत नाही, तू जा इथून, नाहीतर मी तुला मारून टाकीन. जीवा म्हणतो, बाबा अहो तुमच्या मुलीचं माझ्यावरती जीव जडलाय आणि मी नवरा आहे हो तिचा, मी इथे तिच्यासोबत राहायला आलोय. नंदिनीचे बाबा म्हणतात, जीवा तू इथून निघून जा, नाहीतर मी पोलिसांना बोलवीन. जीवा म्हणतो, मी कुठला गुन्हा केला आहे? अहो मी काही गुन्हा वगैरे केला नाही आहे. पोलीस आले तरी मला काही करू शकणार नाही, कारण मला घर जावई व्हायचं आहे. आणि तसंही आता ट्रेंड चालू आहे हो, घर जावई होण्याचा ट्रेंड. मी पण हा ट्रेंड फॉलो करणार आहे. मी आता इथेच राहणार आहे. मी आता माझ्या नंदिनीच्या मनात घर करणार आणि तुमच्या घरात थोडीशी जागा हवी आहे मला, बस मला बाकी काही नको आहे. बाबा बंदूक आणतात आणि जीवावरती गोळी झाडतात. जीवाचं ते स्वप्न असतं. जीवा खाली पडतो. आई म्हणतात, अरे जीवा उठ ना, काय त्रास होतोय का तुला? जीवा म्हणतो, नंदिनी प्लीज प्लीज ऐक ना माझं, तू बाबांना समजाव. नंदिनी म्हणते, जीवा प्लीज जा इथून. बाबा जीवाचा हात धरतात आणि त्याला फरफटत घराबाहेर काढतात. बाबा जीवाला म्हणतात, जीवा तू माझ्या मित्राचा मुलगा आहेस ना, विक्रमचा मुलगा आहे म्हणून मी आत्तापर्यंत गप्प होतो, पण बाद झालं. आता तू घरामध्ये राहू शकत नाही. माझ्या नंदिनीचं आयुष्य एकदा उद्ध्वस्त केले, पुन्हा मी उद्ध्वस्त करू देणार नाही. जीवा खूप रिक्वेस्ट करत असतो, पण बाबा काही ऐकायला तयार नसतात. ते जीवाला हकलून लावत असतात. तर इथे रम्या वसू रूममध्ये येतात. रम्या सगळ्या वस्तूंची फेकाफेक करत असते. वसू म्हणते, अगं आदळ आपट करून काही होणार आहे का? रम्या म्हणते, आई जे व्हायला नको होतं तेच झालं आहे ना. बघितलं ना, ती काव्या घरात घुसली आहे. मुद्दाम पार्थ समोर ती आता लाडीगोडीने बोलणार, क्यूट क्यूट वागणार आणि पार्थ पुन्हा तिच्या प्रेमात पडणार. अगं आई सगळे तिच्या बाजूने आहेत, अशाने पार्थ माझा कसा होईल? वसू म्हणते, रम्या शांत हो, अशी चिडचिड करू नकोस गं. अगं तू अशी चिडचिड केली तर काव्याचं फावेल. रम्या म्हणते, आई अगं माझं लग्न होत नाही आहे. माझ्या सगळ्या मैत्रिणींची लग्न झाली आहे. मी पार्थसाठी थांबले. माझं वय वाया चाललं आहे गं. मला तर वाटायला लागले ना की पार्थ माझा कधी होणारच नाही आणि माझं लग्न होणार नाही. अगं आई मी होप्स ठेवू का नको, मला काही कळतच नाही आहे. मला तर वाटायला लागले ना आयुष्यभर मी बिन लग्नाचीच राहते का काय. पार्थ माझं कधी होणार नाही आणि माझं लग्न काही होणार नाही. रम्या मोठमोठ्याने रडायला लागते. वसू म्हणते, रम्या अशी हार मानायची नाही. गुरुजी काय बोलले होते आठव जरा. गुरुजी म्हणाले होते ना की तुझं आणि पार्थचं लग्न होणार. अगं गुरुजींचं भाकीत कधीच खोटं होत नाही, ते खरंच असतं. म्हणून धीर धर, जे होणार आहे ते सगळं चांगलं होणार. आणि आपण आहोत ना, आपण सारखं आठवण करून द्यायची त्या चौघांनेही 16 डिसेंबरची. आणि तसंही काव्या आता इथे आली आहे. काव्या जीवा एकत्र एकमेकांच्या समोर येणार आणि पार्थला ते सहन होणार नाही आणि त्याला 16 डिसेंबरची आठवण येईल. तेवढ्यात तिथे आशा येते. आशा म्हणते, जीवा दादा घरात नाहीच आहे ना. रम्या वसू विचारतात, कुठे गेलाय तो? आशा म्हणते, ते तर गेलेत नंदिनी ताईकडे राहायला. रम्या वसू यांच्या पायाखालची जमीन सरकते. तर इकडे बाबा जीवाला घराबाहेर काढतात आणि नंदिनी आई यांना आतमध्ये घेऊन जातात. जीवा इथे एकटाच विचार करत असतो, काय करायचं, कुठे जायचं या विचारामध्ये असतो. जीवाला आपलं प्रतिबिंब दिसतं आणि ते सांगतं की फाईट करत राहायचं, हिंमत हरायची नाही, बदल घडवायचा, तू ते करू शकतो. जीवाला वाटतं, हो आपण बदल घडवू शकतो. आपण आता काहीही करायचं, पण नंदिनीच्या घरात राहायचं, नंदिनीच्या समोर राहायचं. जीवा खूप कॉन्फिडंट असतो आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.